तर माझं वय 24 आहे आता. घरचे मागे लागलेत की आता फ्लॅट घे. त्याचं मेन कारण काय आहे पण? त्यांचं म्हणणं आता जॉबला लागला आहे, सॅलरी वगैरे चांगली आहे, तर थोडी आता म्हणजे घर पण झालं तर बरं होईल. त्यांचं असं म्हणणं आहे की इन्व्हेस्टमेंट म्हणून एक घर घे, बरोबर आहे? हा, right. सो ट्रेडिशनली आपण बघितलंय की घरच्यांना वाटणं साहजिक आहे की फर्स्ट घर घेतलं की आपल्याला असं वाटतं की वी आर सेफ. पण आता 24व्या वर्षी तुला असं वाटतं का की घर घेतलं पाहिजे? आणि तू घर समजा घेतलंस तर कितीचं असेल? 50 लाख त्याच्यावरती अप्रॉक्स असेल. कारण 50 लाख जर समजा हा. पकडून चाललो तर तुला आज साधारण 40,000 हप्ता येईल. असं समजो की 10-15 लाख तुझे बाबा देतील, 20-25 हजार रुपये हप्ता येईल. आता 20-25 हजार रुपये हप्ता दिल्यानंतर तू सेव्हिंग काय करू शकणार आहेस? काहीच सेव्हिंग नाही करू शकणार. तुझ्या एजला ना मी नेहमी पहिले सांगतो की युअर फर्स्ट गोल शुड बी की जेव्हा तुझं लग्न होईल त्या लग्नाचा खर्च तू स्वतः केला पाहिजे. दॅट विल गिव्ह यू इमेन्स कॉन्फिडन्स. 5 वर्षात समजा लग्न करायचंय तर 15-20 हजाराची SIP केली पाहिजे. आज 20,000 समजा तू EMI भरला किंवा 25,000 EMI भरला, सेव्हिंग काहीच होणार नाही. मग लग्नाला पण बाबांकडे पैसे मागायला लागतील. दिस इज नॉट हाऊ यू प्लॅन. तू आज जेवढं प्लॅन करशील तेवढं 30-35 ला पैसे येतील आणि तू अजून जास्त मोठं घर घेऊ शकशील.